पहिला तर सर्वांना नमस्कार हो. गुरुदिन बांधून आत घ्यायची आपल्याला. मग गुरुदिन बांधून वैरण टाकून घेतली. हे काय टाकायची मध्ये मध्ये पायाची आलता. त्याला म्हटलं सर नाही तर कुठं पायाची मुंज असेल. मग नंतर आपली गाडी काढून घेतलो. गाडी काढल्या मग सागर भावाला फोन केला. सागर भाऊ फोन उचलला. बिन फोन करता डायरेक्ट भावाच्या घरी गेलो. भावाला डायरेक्ट येत उचलून घेतलो. उचलून घेतल्याकडे डायरेक्ट जतमध्ये पोहोचलो. जतमध्ये पोहोचल्या बदले दिनेश भावाचा फोन आलता. आपण बी जतमध्ये आलोय म्हणून. मग त्याला तिथनं घेतलो आणि गेलो नेट कॅफेत. नेट कॅफेत गेलं आपलं एक छोटंसं काम होतं आणि ऑनलाईन काम करायचं म्हटलं लोकांच्या बाहेरचं काम आहे. सर्व डाऊन आणि हे डाऊन. त्यांना म्हटलं काम होते का बघा ना, मी जाईन माघारी. त्यांनी म्हणले होईल थांब 2 मिनिट. मग त्यांनी मस्त मध्ये आपला ऑनलाईन फॉर्म त्यांनी भरून घेतला. मग नंतर सागर भावाला जिलेबी त्यांनी घ्यायची. सागर भावाला जिलेबी त्यांनी घेतली. मग तिने तर आपल्या एक मस्त मध्ये गार लसीचीन सांगितली. लसीचीन पिऊन मग माघारी आलो घरी. मग घरी आपण पवायला त्यांनी जाणार होतो. पवायला त्यांनी विहिरीवर गेलो. मस्त मध्ये पोहून त्यांना आपण आलतो माघारी. मग माघार त्यांनी होतो. त्यांनी मस्त मध्ये 2 ट्रॅक्टर भरून आणते. त्यांना म्हटलं दोन्ही पण ट्रॅक्टर आपल्यात होताचे काय. त्यांनी म्हणले नाही एक ट्रॅक्टर आपल्यात होता, एक ट्रॅक्टर लोकात आहे. त्यांना म्हटलं असं नाही म्हणलं. मग नंतर घरापुढे असं फारायचं असून घेऊन ट्रॅक्टर होता स्टार्ट केलं. आणि तोपर्यंत इकडे त्यांनी बॅग तर अशी बांधून घेतली. बॅग मध्ये असं माल त्यांनी टाकायला ते. त्यांना म्हटलं कसं असते आपल्याला पण सांगून द्या, आपण पण तुम्हाला करू लागतो. त्यांनी म्हटले दुसरं काय माहिती नंतर आम्हाला तुम्ही नुसतं आतमध्ये कुचू लागा. मग असं त्या आतमध्ये कुचायचं नाही होतं. मग त्यांना असं कुचू त्यांना लागलो मस्त मध्ये. क्वालिटी क्वांटिटी सांगायची. मग अशा बॅगातून भरून झाल्या मस्त मध्ये. मग तिथं आपण आवरून देऊन गेलो गणेश बाबा, कारण गणेश बाबा इथंच बॅगा भरून राहिला. आणि आता 90% शेतकरी मुरघास करून राहिलाय. पण काही शेतकऱ्यांना हेच माहित नाही की मुरघास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे. काही शेतकऱ्यांच्या डोक्यात फक्त एकच असते की मुरघास तोडताना जमिनी लेवल तोडा आणि बॅग कुचून भरा. पण काही शेतकऱ्यांचं मुरघास पूर्ण खराब होऊन जातं. मुरघास खराब होण्याचं आपण कारण शेतकरी नाही, कारण आपण ते मुरघास योग्य पद्धतीने करत नाही. त्यामुळे ते मुरघास पूर्ण खराब होऊन जातं. आणि आता हा ब्लॉग एकदम मोठा होत चाललाय. त्यामुळे पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मुरघास बद्दल पूर्ण माहिती सांगून देतो. आणि आपण पूर्ण माहिती सांगण्यासाठी पूर्ण एखाद्या मुरघाच्या टीम करून तुम्हाला माहिती सांगणार. त्यामुळे या ब्लॉगला फॉलो करून घ्या. त्यामुळे पुढला ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल.